नमस्कार मंडळी. मी ना आज सकाळी सकाळी आम्ही गावाला निघालेलो आहे. कोण्या गावाला निघालेला आहे मंडळी माहिती आहे का तुम्हाला? मी ना काही कार्यक्रमानिमित्त कासार शिरशीला जात आहे. मी आणि माझी फ्रेंड कासार शिरशीला जात होतो. निलंगा क्रॉस केलं की एकदम माझं मन भरून आलं. तो रस्ता, त्या आठवणी, डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं होतं. काय बोलावे, मन अगदी गहिवरून आणि बहरून आलेलं होतं. पण तसंच गपचूप गाडीत बसून आम्ही वाटचाल करत होतो. तरी पण असं झालं, ज्यावेळेस माझ्या माहेरचा पूल, म्हणजेच हे पहा तुम्ही बघू शकता, हे माझं माहेर म्हणजेच माझ्या वडिलांचं गाव. मंडळी, इथं आल्या आल्या मी जशी शांत झाले तशी माझी गाडी पण शांत झाली बरं का. आणि मी गाडीतनं उतरून अलगद ह्या पुलावरती थांबले. पुलावरती थांबल्याच्या नंतर 1990चा काळ मला आठवला मंडळी. आणि मी शांतपणे पुलावरती थांबले. मी इकडं तिकडं आजूबाजूला पाहत होते. माझ्या वडिलांचा आवाज माझ्या कानावरती पडतोय की काय. माझे वडील मला हाक मारतेत, थांब बाळा, तू कुठं चाललीस मला न भेटता, असं मला एकदम ऐकायला आलं. मला माझ्या वडिलांच्या आवाजाचा भास होत होता. हे दूरवर दिसलालेलं नदीतलं महादेवाचं मंदिर मला काहीतरी सांगू इच्छितंय, मला बोलू इच्छितंय असं वाटायला लागलं. आजूबाजूला सगळा नजारा मी पाहत होते. माझं लहानपण थोड्याच वेळात का होईना, थोडक्याच वेळासाठी का होईना, माझी जिंदगी, माझं आयुष्य, माझं बालपण, माझे वडील, माझं माहेर मंडळी सगळं माझ्या डोळ्यापुढे उभा टाकलं बघा. मी तुम्हाला काय सांगू, 1990चा काळ माझ्यासाठी खूप आणि खूप भयानक असं बहरलेलं, इतकं सुंदर असं माझं घर होतं. 1990ला माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि माझं आयुष्य, माझं घर, आमचा आशियाना उद्ध्वस्त झाला मंडळी. मी निलंगा तालुक्यातील लिंबाळा या गावची रहिवासी होते. माझे वडील लिंबाळ्याचे होते. माझ्या वडिलाचा ॲक्सिडेंट झाला आणि माझे वडील 1989ला मरण पावले. त्याच्यानंतर आम्ही गाव सोडलं. कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त आम्ही येत जात आज पण आहेत. पण तो काळ, त्या आठवणी, ते बालपण मी आज पण मिस करते. माझ्या वडिलांचं ते प्रेम मी आज पण मिस करते. मी तुम्हाला आता काय सांगू मंडळी, माझं मन इतकं भरून येत आहे. त्या सगळ्या आठवणी, ते सगळे दिवस माझ्या डोळ्यापुढे उभे राहतात आणि माझा कंठ भरून आला. मंडळी, मी एकटीच थांबून मी माझ्या वडिलांना आठवण करत होते. मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती. आणि हा पिरियड तर असा होता, अधिक मासाचा पिरियड होता. मी कासार शिरशीच्या वृद्धाश्रमाला धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला निघालेली होते. तिथल्या आजोबा आजीला भेटायला निघालेली होते. पण वाटेत माझे वडील सुद्धा मला भेटले मंडळी. तुम्हाला मी आता काय सांगू माझ्या वडिलांची कीर्ती, गुणगान. मी त्या वडिलांची लेक आहे. आज पण 36 वर्ष पूर्ण झाली माझ्या वडिलांना. आज पण गावात गेले आणि मला जेव्हा लोक पाहतात तेव्हा बापरे, काय अण्णा होते. प्रत्येकाच्या घरात, गावात, हृदयात असे माझे बसलेले माझे वडील. माझ्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं मंडळी. तरी पण मी कसं बसं माझ्या मनाला आवरून मी ते सगळं पाहत होते. असं वाटत होतं इकडनं माझ्या वडिलांचा आवाज येतोय, तिकडनं माझ्या वडिलांचा आवाज येतोय. बेटा, मी आहे तुझ्या आसपास, मी तुझ्या जवळ आहे, मी तुझ्या अवतीभोवती आहे, असं माझे वडील बोलतायत माझ्याशी, असा मला भास होत होता. लहानपणीचे ते दिवस, शनिवार रविवार आला की पुलावरती यायचं, खेळायचं, पुलावरून उडी मारून पोहायचं. माझ्या वडिलांनी मला पोहायला शिकवलेलं ते दिवस, त्या आठवणी. मी 5वीला होते मंडळी, एवढी पण खूप मोठी नव्हते. पण मी 5वीला असतानाच माझे वडील वारलेले. तरीसुद्धा त्या छोट्या छोट्या आठवणी मला जेवढ्या आठवत्यात तेवढ्या जर आठवणी आठवल्या ना तर आज पण मला खूप अस्वस्थता जाणवती आणि मला माझं ते वडिलांचं प्रेम जाणवतं. मंडळी, मी तुम्हाला काय सांगू माझ्या वडिलांचं प्रेम. बापरे, तसा बाप आत्ताच्या युगामध्ये होणं नाही. असे माझे वडील होते. प्रत्येकाच्या काळजात बसलेले माझे वडील होते. आज पण लोक इतकं हाळहाळ करतात माझ्या वडिलांविषयी की बास. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कधीतरी माझ्या वडिलांचं नाव घेऊन बघा लिंबाळ्याला जाऊन. ते आज पण म्हणतात, बापरे
काय रॉयल माणूस होता, असं म्हणतात मग मंडळी माझ्या वडिलांना. मी मन भरून तो सगळा नजारा पाहत होते, मी अनुभवत होते. माझ्या आजूबाजूला माझे वडील आहेत, मी माझ्या वडिलांना शोधत होते. मी खूप शोधले मंडळी, मी आज पण माझ्या वडिलांना खूप खूप शोधते. पण निसर्गाचा काय घाला कोणास ठाऊक, कधीच माझे वडील मला आजपर्यंत कुठंच दिसले नाही आहेत. आणि मी कावरी बावरी हरणीसारखं मी ते सगळं पूल पालतं घातलं, पण माझे वडील कुठेच दिसले नाहीत. मी वर हात करून आकाशाला हंबरडा फोडला आणि मी परमेश्वराला एकच मागते, ह्या जन्मात मला बिना वडिलाची जिंदगी जगावी लागली, पण पुढच्या जन्मात तरी माझे वडील माझ्या आयुष्याला जाऊ दे परमेश्वरा. म्हणून मी शांतपणे स्तब्धपणे उभी राहिले. काय सांगू मंडळी, माझ्या वडिलाचं गुणगान मी अक्षरशः माझं मन इतकं भरून आलं की एक एक पाऊल मला असा एक टनाचा एवढा जड वाटत होता. मी जेव्हा गाडीकडे निघाले जायला परत, खूप आणि खूप हळव्या मनाने आणि भरलेल्या डोळ्यांनी मी गाडीच्या जवळ जात होते. तसं तसं असं मी माझं देहभान हरवून गेलं. मी कावरी बावरी झाले आणि मी सगळीकडे शोधत होते माझ्या वडिलांना. काय सांगू मी आता तुम्हाला.